ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या म्हणजे कारस्थानांचा शेवट आलेला असतो. प्रियाच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि तो आता फुटायची वेळ आलेली असते. 100 गुन्हे पूर्ण झाल्यानंतर नियती प्रत्येकाला आपल्या गुन्ह्याची शिक्षा देत असते असं म्हणतात. त्यामुळे इथे प्रियाचे 100 काय अगदी 1000 गुन्हे भरले असतील आणि शेवटी नियतीने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्यामध्ये इथे अर्जुन सायली यांना मदत करण्यासाठी अनेक लोक एकत्र आलेले असतात. म्हणजे प्रियाचं कारस्थान एवढं मोठं आहे की ते समोर आणण्यासाठी अर्जुन सायलीसारख्या 2 अशा धाडसी व्यक्तिमत्वांना सुद्धा खूप लोकांची मदत घ्यावी लागते. इतकी क्रूर प्रिया असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये प्रियाचं कारस्थान कोर्टामध्ये आता सर्वांच्या समोर आलेलं असतं. प्रियाची लफडी कोर्टामध्ये पुराव्यानिशी समोर आल्यानंतर अश्विनने कोर्टामध्ये अगदी जज साहेबांच्या समोर प्रियाच्या थाडकन थोबाडी देऊन तिचं थोबाड तर लाल केलेलंच असतं. कोर्टामध्ये उभं राहून सांगितलेलं असतं की अशा कारस्थानी मुलीबरोबर मला राहायचं नाही आहे, मला संसार करायचा नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता तुला डिवोर्स देतो आहे, फास्ट ट्रॅकमध्ये मी तुला डिवोर्स देणार आहे असं अश्विनने सांगितलेलं असतं. तिच्या गळ्यामध्ये असलेलं त्याच्या नावाचं मंगळसूत्र अश्विनने खेचून काढलेलं असतं आणि अशा गुन्हेगार मुलीबरोबर माझं कुठल्याही पद्धतीचं नातं नाही आहे असं सुद्धा त्याने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. अश्विनचे डोळे उघडलेले असतात. फायनली प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे अश्विन असतो, जो सातत्याने प्रियाच्या चुका पाठीशी घालत असतो आणि तिला प्रोटेक्ट करत असतो. पण आता त्याच्यासमोरच प्रियाचं भांडं फुटल्यामुळे सगळ्यांना तर तिच्यावरती आधीपासूनच संशय आणि राग दोन्हीही असतात. फक्त अश्विनला या गोष्टीची जाणीव करून द्यायची असते आणि त्यामुळे हा सगळा खटाटोप करण्यात आलेला असतो. आणि आता प्रियाच्या गुन्ह्यामध्ये अजून हे 2 गुन्हे म्हणजे तिची लफडी ही सुद्धा समोर आल्यामुळे प्रिया किती कारस्थानी आणि क्रूर आहे हे आता समोर आलेलं असतं. आणि अशा रीतीने अर्जुन सायलीने कोर्टामध्ये पुराव्यांचा पाऊस पाडतच इथे प्रियाच्या गुन्ह्याचे सगळे पुरावे देत प्रियाला इथे आता जेलपर्यंत पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली हे दोघे जण आता प्रियाच्या गुन्ह्याची आता संपूर्ण माहिती ठेवतच असतात, पण तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असतात. अर्जुन इथे निर्दोष सिद्ध झालेला असतो. कोर्टामध्ये असे साक्षीदार आणि पुरावे सादर करतो की शांताचा खून अर्जुनने नाही तर वेगळाच कुणीतरी केलाय आणि संशयित आहे संतोष. पण संतोष बरोबर अजून कोण व्यक्ती होती शोधून काढण्याचा प्रयत्न होत असतो. आणि म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने खून केलेला नाही आहे हे सिद्ध झाल्यानंतर तो निर्दोष सिद्ध होतो आणि तो आता घरी आलेला असतो. पण शांताची केस अर्जुनने घेतलेली असते. शांताचा खून नेमका कुणी केला आहे हे मी शोधून काढेन आणि त्या गुन्हेगारांना मी शिक्षा करेन असं अर्जुनने आता कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, खून तर प्रियाने केला आहे, 100% गॅरंटी अर्जुन सायली चैतन्य यांना असते. त्यामुळे इथे अधिराजला सुद्धा मदतीला बोलावलेलं असतं. अधिराज आपल्या परीने इथे आता प्रिया विरोधामध्ये सगळे व्हिडिओज तयार करत असतो की कशा पद्धतीने प्रिया स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी अश्विनला, सुभेदारांना आणि किल्लेदारांना फसवते याचा व्हिडिओ आता अधिराजने तयार केलेला असतो. प्रियाने आत्तापर्यंत सगळ्यांना त्रास दिला. सुभेदार, किल्लेदार, महिपत, त्याचबरोबर नागराज, साक्षी, मधुभाऊ, आश्रमातले ती लहान मुलं मुली, सायली, अर्जुन, अगदी इथे मैनावती आणि सदा लोखंडे, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला प्रियाने त्रास दिला आहे. अशी एकसुद्धा व्यक्ती नाही आहे ज्याच्याबरोबर ती नीट वागलेली आहे. सँडी असू दे किंवा अधिराज असू दे, अधिराजला सुद्धा ती फसवते, अश्विनला फसवते. त्याचबरोबर आई वडील म्हणून
जीवापाड प्रेम करणाऱ्या आईवडिलांना फसवते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, अशा गुन्हेगार मुलीला आता इथे शिक्षा देण्याची वेळ आलेली असते. तेव्हा इथे आता जयेशने संतोषचं स्केच तयार केल्यानंतर संतोषला पकडण्यासाठी ची जबाबदारी अर्जुन सायलीने पूर्वाला दिलेली असते, पूर्वा शिंदेला. आणि ती आता लोणावल्याला जाऊन त्या संतोषला पकडून आणणार असते. कोर्टामध्ये आता तारीख असते, त्या तारखेपर्यंत पूर्वा जाऊन संतोषला आणणार असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता सँडीने प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा केलेले असतात. ज्या वेळेला इथे कॉलेजमध्ये सँडीला ती डेट करत असते, प्रिया त्याच्याबरोबर फिरत असते आणि ज्या वेळेला त्याच्याकडचे पैसे संपतात तेव्हा प्रिया त्याला लाथ मारून निघून जाते. तेव्हाचे काही फोटोज आणि पुरावे सँडी घेऊन आता कोर्टामध्ये जात असतो. आणि तेव्हा प्रिया त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यावेळेला ईश्वरी आणि काव्या या दोघीजणी मदतीला धावून येतात. आणि इथे आता ईश्वरी आपल्या स्कूटीवरून ती तिथून सँडीला गायब करते आणि काव्या ते पेपर घेऊन आता कोर्टामध्ये जाणार असते. प्रियाची चांगलीच कोंडी झालेली असते प्रेक्षकांनो, आणि त्यामुळे तिला आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर तो एक्सपोज करणार हे सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे सायलीने आपल्या मैत्रिणींना आपल्या मदतीसाठी बोलावलेलं असतं. आता इथे प्रश्न उरलेला असतो, तो म्हणजे अधिराजचा. अधिराजने सगळ्या व्हिडिओज आता एका पेनड्राईव्हमध्ये टाकलेले असतात. तेव्हा इथे कोर्टामध्ये जाण्याच्या आधी प्रिया घाबरलेली असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तन्वी, काय झाले, तू काय इतकी घाबरली आहेस? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, आज मला बरं वाटत नाही आहे ना, आज मी कोर्टात येणार नाही. तेव्हा अश्विन म्हणत असतो, असं करू नकोस, तुला कोर्टामध्ये यावं लागेल. आणि तिथे जाऊन तुला काय करायचं आहे गं? तिथे जाऊन तुला फक्त बसायचं तर आहे ना, पण आज महत्त्वाचा निकाल आहे. आज इथे दादा शोधून काढणार आहे की शांताचा खून नेमका कुणी केला. तुला जाणून घ्यायचं नाही आहे का? मी आहे ना तुझ्याबरोबर. तुला काही झालं तर मी तुला तिथे चेक करेन, पण तू चल बरं माझ्याबरोबर, असं त्याने ठरवलेलं असतं. आणि इथे आता प्रियाचा नाईलाज होतो. सगळेजण तिला विचारत असतात, तू का येत नाही आहेस, तुला यावं लागेल. आजचा महत्त्वाचा मुद्दा अर्जुन मांडणार आहे आणि आज तो त्या व्यक्तीला सगळ्यांसमोर आणणार आहे की ज्या व्यक्तीने इथे आता खून केलेला आहे ना शांताचा, त्या व्यक्तीला तो सगळ्यांसमोर आणणार आहे. तेव्हा इथे प्रियाला माहिती नसतं की माझंच नाव घेतलं जाणार आहे, कारण अर्जुन काय म्हणतो, प्रियाला आपल्यावरती संशय येता कामा नये, तिला कळता कामा नये की आपल्याला कळले की तिनेच शांताचा खून केला आहे, ती व्यक्ती दुसरीच कुणीतरी आहे असं आपण तिला भासवायचं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली दोन वेगळ्याच माणसांची नावं घेतात. आणि तेव्हा प्रियाला वाटत असतं की माझं नाव काही आता पुढे येणार नाही. पण इथे आता सगळे कोर्टामध्ये एक एक करून हजर झालेले असतात आणि त्यानंतर प्रियाच्या विरोधामध्ये एक एक पुरावे आता येणार असतात. तर कोर्टामध्ये गेल्यानंतर अर्जुनने इथे आता पूर्णपणे माहिती दिलेली असते की कशा पद्धतीने शांताचा खून झाला, नेमकं तेव्हा काय झालं होतं, त्याने ही केस का घेतली आणि आता खून नेमका कुणी केला आहे आणि साक्षीदार नेमके कोण कोण आहेत. तर इथे आता आम्ही शांताला कुणापासून प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो, शांताच्या जीवावरती नेमकं कोण उठलं होतं, इथून आता सुरुवात होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ही सुरुवात खरं तर आत्तापासून झालेली नाही आहे, ही सुरुवात झालेली आहे 22 वर्षांपूर्वीपासून. इथे आता प्रतिमा आत्या, रविराज काका आणि तन्वी यांच्या गाडीचा अपघात झाला होता आणि ते तिघेजण 20 वर्षांपर्यंत एकमेकांपासून वेगळे होते. प्रतिमा आत्या कुठे दुसरीकडे राहिली, तन्वी एका आश्रमामध्ये वाढली, रविराज काका त्यांच्या घरी सुखरूप होते. आणि म्हणूनच आता तेव्हापासूनची ही स्टोरी सुरू झाली होती. आणि तेव्हा एका मुलीची कहाणीसुद्धा एका बाजूला सुरू होती आणि ती म्हणजे बबली लोखंडे. बबली लोखंडेची कहाणी सुरू होती. बबली लोखंडे हिने खूपच जास्त कांड केलेले आहेत. मैनावती आणि सदा लोखंडे यांची मुलगी बबली लोखंडे लहानपणापासूनच खूपच जास्त आगाऊ असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी परिस्थिती खालावली असल्यामुळे शांता नावाच्या बाईला, जिचा खून झाला, तिला ती विकली होती. शांता त्या मुलीकडून चोऱ्या माऱ्या करून घ्यायची, भीक मागायला लावायची, पण ती मुलगी तिच्या मनाला वाटेल तसंच वागायची. एके दिवशी तिने एका मुलाला असं मारलं की तो मुलगा 30 वर्ष बेडरेस आहे आणि त्या मुलाला ढकलून
30 वर्ष त्या मुलाला तिने बेड रेस्टवरती ठेवलं आहे ते सांगण्यासाठी वंदना जाधव येणार आहे. तिने आता बबली जाधवची कहाणी आता सांगितलेली असते. बबली लोखंडेबद्दल वंदनाने सांगितलेलं असतं आणि माझा मुलगा हा 30 वर्ष बेडरेस आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं. बबली लोखंडे या मुलीवरती गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. आणि नंतरला शांता हिच्या घरातून तिने काही पैसे चोरले, काही दागिने चोरले आणि ती मुलगी तिथून पळून गेली. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली. त्या बबली लोखंडेच्या विरोधामध्ये ती जणू काही आता 7 वर्षांची असताना तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. आणि मग काय प्रेक्षकांनो, तिला पोलीस शोधत होते पण ती मुलगी सापडली नाही, कारण ती एका आश्रमामध्ये राहत होती. त्या आश्रमाचं नाव होतं वात्सल्य आश्रम. त्याच्यामध्ये बबली लोखंडेसुद्धा राहत होती. आणि तेव्हा तिने आपलं नाव, आपली ओळख लपून ठेवली आणि मधुभाऊंनी तिचं नाव ठेवलं प्रिया. प्रिया असं खूपच छान नाव तिचं ठेवलं. पण ती कधीच प्रियाप्रमाणे वागली नाही, कारण ती बबली लोखंडे होती, ती त्याप्रमाणेच वागली. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणते, अर्जुन हे तू काय बोलतोयस? माझं नाव का बबली लोखंडे घेतोयस? मी प्रिया आहे, प्रिया प्रिया मधुकर आणि आता तन्वी किल्लेदार, तन्वी सुभेदार. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते मी सिद्ध करेन ना की मी तुझं नाव बबली का घेतलं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंनी जी 2 गाठोडी ठेवलेली असतात ना, सायलीचं एक गाठोडं असतं आणि एक प्रियाचं गाठोडं असतं. तेव्हा इथे जे प्रियाचं गाठोडं असतं ना, त्याच्यामध्ये बबलीचा फोटो असतो म्हणजे प्रियाचा, आणि मैनावती आणि सदाने त्यांच्या मुलीचा फोटो म्हणून प्रियाचा म्हणजे बबलीचा तोच फोटो अर्जुनला दिलेला असतो. फोटोंची ओळख करून दिली जाते. आणि आता मधुभाऊंकडे असलेला बबलीचा फोटो म्हणजे प्रियाचा फोटो आणि मैनावती आणि सदाकडे असलेला बबलीचा फोटो हे दोन्हीसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेले असतात. त्यामुळे फोटोंची ओळख पटलेली असते. शाळेमध्ये आता असलेलं तिचं नाव जे टाकलेलं असतं ना, बबली लोखंडे, बबली सदाशिव लोखंडे, आणि तो बबलीचा फोटो तो सुद्धा कोर्टामध्ये सादर केलेला असतो. त्यामुळे इथे आता फोटोंची आणि नावाची ओळख दिल्यानंतर इथे आता मैनावती आणि सदाला बोलावलं जातं, त्यांची साक्ष घेतली जाते. तेव्हा ते दोघेजण म्हणतात की बबली ही आमची मुलगी आहे आणि ती प्रियाच आहे. जेव्हा प्रियाला कळलं की आम्ही तिचे आई वडील आहोत, ती आमच्याकडे आली आणि म्हणाली, कुणालाही सांगायचं नाही की मी तुमची मुलगी आहे, आणि तोंड बंद ठेवण्याचे आम्हाला ती पैसे देऊ लागले. आणि त्यामुळे इथे आता ऑनलाईन ट्रान्सफर केलेले प्रियाने पैसे, त्याची आता संपूर्ण माहिती कोर्टामध्ये सादर केलेली असते. त्यानंतर इथे आता मैनावती आणि सदाने सांगितल्यानंतर की प्रिया आमची मुलगी आहे, अजून पुरावे हवे असतात प्रियाला, आणि त्यामुळे DNA टेस्टचा रिपोर्ट हा आता देण्यात आलेला असतो. आणि लॅबमधला एक माणूस, असिस्टंट आणि डॉक्टर साक्ष देण्यासाठी आलेले असतात. प्रिया त्या ठिकाणी आली होती आणि तिने आम्हाला हार देऊन, पैसे देऊन रिपोर्ट बदलायला सांगितलं होतं. ती आम्हाला लाच द्यायला आली होती आणि तिने आम्हाला रिपोर्ट बदलायला सांगितलं होतं, पण आम्ही रिपोर्ट बदलले नाही. आम्ही तिच्याशी खोटं बोललो, पण आम्ही खरे रिपोर्टच अर्जुन सुभेदार यांना दिले, असं आता लॅबमधील माणसांनी सुद्धा सांगितलेलं असतं. प्रश्न राहिला इथे आता मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देण्याचा, तर प्रियाने 2.5 वर्ष तब्बल खोटी साक्ष दिली. हे सुद्धा आता अर्जुनने पुन्हा एकदा कोर्टाला आठवण करून दिलेली असते. प्रिया कशा पद्धतीने स्वतःचं सत्य लपून ठेवत होती हे अर्जुनने आता मुद्देसूदपणे मांडलेलं असतं. आणि मग प्रेक्षकांनो काय होतं, मग एंट्री झालेली असते ती सँडीची. आता प्रिया एक माणूस म्हणून कशी आहे हे सँडी सांगायला आलेला असतो. तर इथे कॉलेजमध्ये असलेले प्रियाचे आणि सँडीचे फोटोज. प्रिया पैसेवाल्या मुलांच्या मागे मागे करायची. माझ्याकडे जेव्हा पैसा होता तेव्हा प्रिया माझ्यासोबत होती, आणि ज्या वेळेला माझ्याकडचे पैसे संपले तेव्हा प्रिया म्हणाली की तुझ्यासारख्या भिकारड्याबरोबर मला आता फिरायचं नाही आहे, आणि तिने मला सोडून दिलं. त्यानंतर श्रीमंत मुलं दिसली की ती त्यांच्या मागे मागे करायची, आणि त्यांचे कॉलेजमधले फोटोज त्याने आता दाखवलेले असतात. तेव्हा इथे प्रियाची आता बोलती बंद झालेली असते. त्यानंतर आलेला अधिराज येतो, आणि जेव्हा इथे त्याने प्रियाला पहिल्यांदाच भेटलेला असतो तेव्हापासूनचे जे व्हिडिओ असतात ते प्रिया जेव्हा खोटं बोलते की माझं लग्न झालं आहे, माझा नवरा दारू पितो, मला मारतो, माझ्यावरती संशय घेतो, मला त्याला सोडायचं आहे आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, इथपर्यंतचे व्हिडिओ आता अधिराजने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. अधिराजला मिठी मारणं, त्याच्याकडून पैसे घेणं,
त्याने घातलेली बोटामध्ये अंगठी आणि त्याचबरोबर त्याला मारलेली मिठी, आणि इथे माझ्या आईवडिलांना कॅन्सर आहे, इथे माझी आई पॅरलाइज्ड आहे, मला एक बहीण भाऊ आहे, ते शिकतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी करते, मी एका कंपनीमध्ये कामाला आहे, तिथे मी रिसेप्शनिस्ट आहे, आणि म्हणून माझं फॅशन डिझायनिंग झालं आहे, मी तुझ्या इथे जॉब करेन. या सगळ्या गोष्टी आता व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर अधिराजने तिला सांगितलेलं असतं की मी तुला माझ्या कंपनीमध्ये नोकरी देईन. तिला दिलेली साडी, तिला घातलेली अंगठी, हे सगळं आता अश्विन व्हिडिओमध्ये बघतो आणि प्रियाचा नीचपणा सगळ्यांच्या समोर येतो. प्रियाचा नीचपणा तर आलेला असतो. तेवढ्यातच इथे पूर्वा आलेली असते आणि पूर्वा येथे संतोषला आपल्याबरोबर घेऊन, लोणावळ्यामध्ये लपलेल्या संतोषला घेऊन पूर्वा त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे संतोषला आता साक्षीदार म्हणून उभं केल्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की आता सांग, तिथे शांताचा खून नेमका कुणी केला? तूच केलास ना शांताचा खून आणि लोणावळ्याला पळून गेलास. तेव्हा तो म्हणतो नाही, मी खून वगैरे केलेला नाही आहे, प्रियानेच खून केला शांताचा आणि तिने मला पैसे दिले तोंड बंद ठेवण्याचे आणि मला लोणावळ्याला पळून जायला सांगितलं. शांताचा खून मी नाही तर प्रियानेच केलेला आहे असं आता सांगितलेलं असतं, साक्ष दिलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता प्रियाच्या मोबाईल रेकॉर्ड्स जेवढे असतात ना तेवढे आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात, ज्याच्यामध्ये ती सतत संतोषला फोन करत होती आणि त्यामुळे संतोषला इथे बोलवण्यामागे हेच कारण असतं की संतोषला माहिती असतं की खून नेमका कोणी केला आहे, तो प्रियाने केला आहे. हे त्याने सांगितल्यानंतर खरा गुन्हेगार प्रिया असल्याचं आता पूर्णपणे कन्फर्म झालेलं असतं. तर अशा रीतीने प्रियाने इतके कांड केलेत की ते समोर येता इतकी वर्ष गेलेली असतात आणि त्यामुळे इथे अश्विनला राग येतो. अश्विन उभा राहतो आणि म्हणतो, का फसवलंस तन्वी, का केलंस तू असं? बबली लोखंडे उभा राहतो आणि प्रियाच्या जवळ जातो, जोरदार तिच्या थोबाडीत देतो. प्रिया गुन्हेगार सिद्ध झालेली असते. जज साहेबांनी निकाल दिलेला असतो की असे गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलीला समाजामध्ये ठेवणंच खरंच चुकीचं आहे. अशा मुलींमुळेच इथे आता मुली या बदनाम होत आहेत, या गुन्हेगार वृत्तीच्या होत आहेत आणि त्यामुळे हे चांगलं नाही. कुठेतरी याला आळा बसला पाहिजे आणि म्हणूनच इथे प्रियाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली असते. जन्मठेपेची शिक्षा मरेपर्यंत इथे आता जन्मठेपेची शिक्षा तिला सुनावलेली असते आणि त्या शिक्षेमध्ये बदल होणार नाही असं सुद्धा नमूद केलेलं असतं. प्रियाला जन्मठेपेची शिक्षा, आमरण कारावासाची शिक्षा आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होणार नाही असं सुद्धा तिथे नमूद करण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे अश्विन प्रियाला जाब विचारतो की इतकं प्रेम केलं, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि इतका मोठा विश्वासघात, माझ्याबरोबर एका डॉक्टरबरोबर लग्न झालेलं असताना मला दारुंडा बेवडा केलंस, मी तुला मारलं. आणि इथे अधिराज हा दादाचा मित्र आहे, तुला माहिती नव्हतं का? तो तुला फसवत होता हे तुला कळलंसुद्धा नाही. तर तुझं सत्य माझ्यासमोर आणण्यासाठी त्याने दादाला मदत केली, हे बरंच झालं. अधिराज खूप चांगला आहे, मला आधीपासून माहिती आहे आणि त्याने हे सगळं माझे डोळे उघडण्यासाठी केलं असावं हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे जज साहेबांनी निकाल दिला तो दिला, पण मला आता एक तुला गोष्ट सांगायची आहे. आता या क्षणी मी तुला डिवोर्स देतो आहे. डिवोर्स पेपर तुला जेलमध्ये पाठवेन, त्याच्यावरती गुपचूप सही करायची आणि मला तुझ्यासारख्या मुलीबरोबर कुठल्याही पद्धतीचं नातं टिकवायचं नाही आहे. मला तुझ्यासारख्या मुलीबरोबर माझं नाव जोडायचं नाही आहे. त्यामुळे आताच्या आता मी तुला इथे डिवोर्स तर देतोच आहे, पण मी लवकरच डिवोर्स पेपर ऑफिशियली तुझ्याकडे पाठवून देईन आणि तू त्याच्यावरती सही करायची, कळलं का बबली लोखंडे, असं आता इथे अश्विनने तिला सांगितलेलं असतं आणि जोरदार तिच्या थोबाडीत दिलेलं असतं. अश्विन पूर्णपणे खचून गेलेला असतो. तेव्हा अर्जुन, सायली सगळेजणच त्याला सावरत असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता शेवटीला सत्याचा विजय झालेला असतो. खुरापती करणाऱ्या प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा तर सुनावलेलीच असते, पण सगळ्यांच्या नजरेमध्ये तिच्याबद्दलचा इतका घाणेरडा तिरस्कार तिला दिसतो की जन्मठेप तर तिला मिळालेलीच आहे, पण ती त्या सगळ्यांच्या नजरेपासून कशी वाचणार असं तिला वाटत असतं. सगळेजण तिच्याकडे एका क्रूर नजरेने बघत असतात की किती नालायक मुलगी असशील ग तू, अशा भावनेने बघत असतात. तू एक मुलगी म्हणून घेण्याच्या, एक माणूस म्हणून घेण्याची तू लायकीचीच नाही आहेस. रविराज काका आणि प्रतिमा म्हणतात की तू आमची मुलगी नव्हतीतच मुळी, म्हणून तू कधीच माझ्या तन्वीसारखी वागली नाहीस.
तरीच मी म्हणत होते माझी तन्वी इतकी क्रूर कधी असूच शकत नाही. ती तर एकदम निरागसच असणार. त्यामुळे आज आम्हाला कळलं की तू आमची मुलगी नाही आहेस आणि त्याचा आम्हाला आनंद होतोय, असं रविराज काका आणि प्रतिमा प्रियाला म्हणतात. आणि तेव्हा पोलीस प्रियाला आता तिथून ओरफडत आपल्याबरोबर घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकून देतात.